खर तर शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासामध्ये जबाबदारी टाळताना तुम्हाला कोणी दिसणार नाही. एकदा दिली ना जबाबदारी ती पूर्ण करतच होता, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मावळ्यापासून सरदारापर्यंत, सरदारापासून शिलेदारापर्यंत तुम्हाला एकही असं नाही दिसणार का त्यानं जबाबदारी टाळली. आता हल्ली आपल्याकडे जबाबदारी टाळणं याच्याशिवाय दुसरा कोणता उद्योग नाही. म्हणजे आपण इकडे ते मुलगी बघण्याचा सोहळा असतो आपल्या इकडे, म्हणजे घरचे काही ज्येष्ठ सर्व मित्र हे मुलगी बघण्यासाठी जाते. आता मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू होतो, मग ते चहा नाश्ता पोहे हे सगळं आटपतं आणि घरचा एक ज्येष्ठ माणूस उठतो आणि म्हणतो, नवऱ्या मुलांना सांगावं मुलगी कशी आहे. आता नवऱ्या मुलावर पाडी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राने नुसता ढुसळतो, तुला कशी काय वाटते. अरे त्याने काय करायचं आहे, तेवढी तरी जबाबदारी घे ना. पण शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासामध्ये जबाबदारी टाळताना कोणी दिसत नाही. आपल्या इकडे पानपोया असतात, म्हणजे उन्हाळा आला की सर्वीकडे पानपोया असतात. आता पानपोईवर ग्लास ठेवला असतो, पण ग्लासही साखळीला बांधून ठेवतात का, गॅरंटी नाही पाणी पिन पण ग्लास ठेवेल का. म्हणजे काय जबाबदारी पार पाडतो आपण. तो जापानी माणूस केळाचं साल सुद्धा जमिनीवर टाकत नाही. तो म्हणतो मातृभूमी आहे माझी, आई आहे माझी, हिच्या अंगावर जर केळाचं साल टाकलं हिचा अपमान झाल्यासारखा नाही का. केळाचं साल सुद्धा जमिनीवर टाकत नाही, थुंकायचं तर लांबच. आपल्या इकडं जिथं जास्त काय जबाबदारी पार पाडतो आपण. म्हणजे काही मित्र टू व्हीलर वरती बाईक वरती जोरदार रस्त्याने चालले होते, समोर अचानक बोर्ड येतो नो एंट्री, प्रवेश निषिद्ध, या रस्त्यानं नका जाऊ. तरी मागचा म्हणतो घाल ना, त्याला काय होतंय, या गाडी घालतो आतमध्ये. मग हवालदार आडवा येतो, पावती फाडा. मागचा म्हणते साहेब घ्या ना मिटून. अरे 300ची पावती फाडा. मागचा म्हणते साहेब घ्या ना मिटून. अरे 300ची पावती फाडा. मागचा म्हणते साहेब घ्या ना मिटून. मग यांचं कसं बसं मिटतं आणि गाडी थोडं पुढं आली की मग मागचा शेजार त्याला म्हणतो, आज आपल्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार लईच वाढलाय नाही. तो हवालदार का तुझ्या घरी आलता का, त्यालाही कामाला लावला. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीचे बटन आपोआप चुकतात, आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं तर बाकीचे बटन न बघताही बरोबर लागतात. पहिली चूक आपली असते, आपण सरळ चाललो ना बाकीचे सरळच चालणार आहे. गरज आहे आपण सरळ चालण्याची, आपण आपली जबाबदारी पाडण्याची. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची.